लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपल्याला इथे खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, तो सुद्धा जीवाच्या आयुष्यात येणार आहे नंदिनीच्या भूतकाळामुळे। आता नंदिनीच्या भूतकाळामध्ये असं काय घडलं आहे की ज्यामुळे जीवाच्या आयुष्याला कलाटणी मिळेल आणि सगळं बदलून जाईल, सगळं जाणून घेण्यासाठी सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहतोय की जीवाला विक्रम काकांनी स्वतःला सिद्ध करण्यासाठी एक संधी दिलेली आहे आणि ती म्हणजे सतीश बेर्डे यांनी जे डील आपल्याला द्यायचं ठरवलं आहे त्याचं प्रेझेंटेशन तू करायचं आणि ते डील मिळवून दाखवायचं। जीवाला या गोष्टीचं टेन्शन आलेलं असतं आणि त्याच्या फाईलवरती चुकून त्याच्याकडूनच चहासुद्धा सांडलेला असतो। पण मग नंदिनी जीवाला समजावून सांगते की हे बघा जीवा, चहा सांडला याने काहीच फरक पडत नाही, उगाचच्या उगाच काळजी करण्याची तुम्हाला काहीच गरज नाही आहे। मी हा चहाचा डाग पडला आहे तेवढं तुम्हाला साफ करून देते। तुमच्या फाईलवरती पडलेला डाग बघून तो तुम्हाला काम द्यायचं की नाही हे ठरवणार नाही आहे, तर तुम्ही काम किती परफेक्टली करताय, प्रेझेंटेशन किती ॲक्युरेसीने देताय हे सगळं ते बघणार आहेत। मग आता नंदिनी जीवाची ती फाईल साफ वगैरे करून देते। दुसऱ्या दिवशी जीवा जेव्हा प्रेझेंटेशनसाठी चाललेला असतो, नंदिनी त्याला भरपेट कॉन्फिडन्स देते आणि सांगते की हे बघा जीवा, काहीही झालं, कुठे तुम्हाला नर्वस फील होत असलं तरीही नर्वस होऊ नका, डोळे बंद करा आणि तुमच्या आवडत्या व्यक्तीचा चेहरा तुमच्या डोळ्यांसमोर आणा आणि मग प्रेझेंटेशन करा। बघा किती फर्स्ट क्लास, सुपर्ब आणि माइंड ब्लोईंग तुमचं प्रेझेंटेशन होईल ते। मग जीवा नंदिनीला मी सगळं व्यवस्थित तू सांगितलेलं लक्षात ठेवेन असं सांगतो, तिच्याकडून दही साखर घेतो आणि ऑफिसला जायला निघालेला असतो। ऑफिसमध्ये जेव्हा तो पोहोचतो, ऑफिसमध्ये सतीश बेर्डे यांच्या येण्याची जी धामधूम सुरू असते ती बघूनच जीवाला टेन्शन येतं। जीवा आता डोळे मिटतो आणि जीवाच्या समोर नंदिनीचा हसरा चेहरा येतो। आता नंदिनीचा तो चेहरा डोळ्यांसमोर आल्याच्या नंतर मग मात्र जीवा हा डोळे उघडतो पटकन आणि तो विचार करतो, माझ्यासमोर आवडत्या व्यक्तीचा विचार केल्यावर नंदिनीचा चेहरा आला। खरंच इतक्यात त्याला एक एम्प्लॉई बोलवतो। जीवा सर, अहो सतीश बेर्डे सर आलेत, तुमचं प्रेझेंटेशन। त्यावर जीवा म्हणतो या येस आय एम कमिंग। आणि मग जीवा आता तिकडे जातो आणि सतीश बेर्डेंना तो सगळ्यात अगोदर नमस्कार सर, माय सेल्फ जीवा विक्रम देशमुख हे स्वतःची ओळख करून देतो आणि मग आता तो प्रेझेंटेशनची सुरुवात करतो। सतीश बेर्डे जीवाच्या हातातली फाईल बघतात आणि म्हणतात, फाईलवरती कसला डाग पडला होता का? त्यावर जीवा म्हणतो या ॲक्च्युली मी चहा पिताना चहाचा डाग पडला होता। त्यावर सतीश बेर्डे म्हणतात की तुम्हाला साधं एक फाईल सांभाळता आलं नाही, तुम्ही आमचं एवढं मोठं प्रोजेक्ट कसं मॅनेज करणार मिस्टर जीवा? त्याबरोबर जीवा म्हणत असतो, सर फाईलवर डाग पडला याचा अर्थ कामात डेडिकेशन नाही आहे असं होत नाही ना, कधीतरी चुकून एखादा कोइन्सिडन्स घडतो। बाय द वे, आपण या गोष्टीवर वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रेझेंटेशनला तितका वेळ दिला तर छान होईल प्रेझेंटेशन असं मला वाटतं, असं जीवा सतीश बेर्डेंना म्हणतो आणि शॅल वी स्टार्ट असं विचारून सुरूसुद्धा करतो। आता जीवा प्रेझेंटेशन हा एकदम फर्स्ट क्लास आणि झक्कास करतो। एवढं सुंदर आणि बेस्ट प्रेझेंटेशन झाल्याच्यानंतर मग जीवाला प्रेझेंटेशन करून झाल्याबद्दल विक्रम काका व्हेरी गुड असं विश करतात आणि मग ते सतीश सरांना विचारतात की सतीश बेर्डे, तुम्हाला काय वाटतं माझ्या मुलाने प्रेझेंटेशन केल्या या प्रेझेंटेशनबद्दल? नाही म्हणजे त्याची पहिली वेळ होती, जर काही राहून गेलं असेल किंवा चुकलं असेल तर तुम्ही समजून घ्याल अशी अपेक्षा आहे। सतीश बेर्डे यांना जीवाचं प्रेझेंटेशन तर आवडलेलं असतं पण ते असं कौतुक करत नाही। ते काय म्हणतात, ठीक आहे प्रेझेंटेशन तर ठीकठाक होतं, मी काय करायचं आहे ते माझ्या सिनियरबरोबर बोलून तुम्हाला कळवतो, आता मी निघतो, मला उशीर होतो। त्याबरोबर आता त्यांनी थेट प्रेझेंटेशन चांगलं झालं आहे किंवा वाईट झालं असं काहीही न म्हणता जे काही मधलं, त्यामुळे मग मात्र जीवा नर्वस झालेला असतो। पण तरीही जीवा हा त्यांना म्हणतो, सर आय होप तुम्हाला माझं काम आवडलं असेल आणि जर तुम्हाला काही आवडलं नसेल तर तुम्ही जरूर मला सांगा, मी नक्की स्वतःच्या कामात बदल करेन। सतीश बेर्डे होकारार्थी मान हलवतात, तर इकडे स्टाफ जीवाचं कौतुक करत असतो आणि हे बघून पार्थला खूप आनंद होतो। पार्थला वाटतं की चला, जीवाने सुद्धा कामात इंटरेस्ट घेतला आणि जीवा काम अगदी उत्तम मनापासून करतो। पार्थसुद्धा जीवाला समजावून सांगतो की जीवा, अरे अजिबात काळजी करू नको आणि घाबरू तर बिलकुल नको, तुझं प्रेझेंटेशन एकदम टॉप क्लास झालं आहे, फर्स्ट क्लास, माइंड ब्लोईंग, अमेझिंग, कुठेही शंका काढायलासुद्धा तू जागा ठेवलेली नाही आहेस, त्यामुळे उगाचच्या उगाच तू जास्त विचार करू नकोस। आणि त्या सतीश सरांनी वेळ घेतला आहे कारण त्यांना त्यांच्या सिनियर्सबरोबर बोलावं लागणार आहे। आता जसं आपण काम करतो आपल्या कंपनीत, मग आपण कुठलाही निर्णय डिरेक्टली घेत नाही, एकतर आपण एकमेकाबरोबर डिस्कस करतो, बाबांबरोबर डिस्कस करतो, तसंच त्यांनासुद्धा करायचं असेल। सो यू डोंट वरी, तुला हे कॉन्ट्रॅक्ट मिळणार।
त्याबरोबर इकडे नंदिनी हिलासुद्धा जीवाला कॉन्ट्रॅक्ट मिळतं आहे का नाही, काय घडतं आहे तिकडे, या सर्व गोष्टींची काळजी वाटून राहिलेली असते. नंदिनी गणपतीजवळ प्रार्थना करत असते की देवा, जीवांनी खूप कष्टांनी ते प्रेझेंटेशन तयार केलं आहे, सगळं व्यवस्थित पार पाडलं आहे त्यांनी, मी 2 दिवस त्यांची मेहनत पाहिली, सगळं व्यवस्थित होऊ देत आणि त्यांना ही जी ऑर्डर आहे, जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते मिळू देत सुद्धा. पण मग जीवाने अजून मला कॉल कसा केला नाही, सगळं प्रेझेंटेशन तर येवाना पूर्ण झालं असेल, काय करू, थेट ऑफिसला जाऊ का, ऑफिसला जाऊन त्यांना भेटू का, कदाचित ऑफिसला गेल्यावरच मला काय खरं काय खोटं, काय घडलं काय नाही घडलं हे सगळं कळेल. मग नंदिनी सरळ पर्स उचलते आणि ऑफिसला येते. आता ऑफिसला आल्यावर ती विचारते की जीवा सर कुठे आहेत. त्यावर तिला सांगितलं जातं, मॅडम जीवा सर अजूनही मीटिंग हॉलमध्येच आहेत, 5 मिनटं थांबा, 5 मिनटात ते येतच असतील. मग नंदिनी तिथेच थांबते. जीवा आल्यावर नंदिनी जीवाला भेटते. इतक्यात सतीश बेर्डेची नजर नंदिनीवर पडते. जाता जाता ते एका पिऊनला विचारतात, ह्या कोण आहेत. त्यावर मग सतीश बेर्डेला तो वॉचमॅन सांगतो की ह्या आमच्या नंदिनी मॅडम, म्हणजे ते प्रेझेंटेशन देणारे साहेब होते का नाही, त्यांच्या मिसेस. त्यावर सतीश बेर्डे ठीक आहे एवढं बोलून तिकडनं जातो. आता नंदिनी आणि सतीश बेर्डे यांचं खूप जुनी ओळख असते. आता सतीश बेर्डे आणि नंदिनी हे दोघं एका कॉलेजला असतात आणि कॉलेजमध्ये ते दोघंजणं इलेक्शनला सोबत उभे राहिलेले असतात. नंदिनी सतीशची अपोनंट असते आणि त्यावेळी नंदिनीने सतीशला अगदी एका वोटने हरवलेलं असतं आणि या गोष्टीची खुन्नस सतीशच्या मनात राहिलेली असते. सतीश हा अगदी खुनशी आणि रागीट स्वभावाचा व्यक्ती असतो. आता नंदिनीने त्याला हरवलेलं असतं, त्यामुळे त्याच्या मनात नंदिनीबद्दल राग असतो आणि त्याला या गोष्टीचा राग काढायचा असतो. तर दुसरीकडे आता पार्थ याला एवढं छान जीवाने जे काम केलेलं असतं त्याचं कौतुक करायचं असतं आणि त्यासाठी आता तो जीवाचं भरभरून कौतुकसुद्धा करतो. आणि मग घरी आल्यावर तो आता काव्यासमोर सांगत असतो की आज जीवाचं प्रेझेंटेशन अगदी फर्स्ट क्लास झालं, माइंड ब्लोईंग, अमेझिंग. म्हणजे बाबांचा त्याच्यावरती जो काही राग होता का नाही, हे प्रेझेंटेशन त्याने करून दाखवल्यानंतर बाबांचा त्याच्यावरचा सगळा रागसुद्धा निवळलेला आहे आणि सगळं अगदी छान झालं आहे. तुम्हाला माहिती आहे का, आज बाबा स्वतःहून जीवाला व्हेरी गुड म्हणाले. तुम्हाला माहिती आहे, बाबांनी मला शाबासकी दिल्यावर मला जितका आनंद होत नाही ना, तितका आनंद बाबांनी जीवाला शाबासकी दिल्यावर मला होतो. कारण जीवा खूप मनापासून मेहनतीने काम करतो. आता सगळं कसं छान मनाप्रमाणे घडतंय ना, माझ्या बाबांमधलं आणि जीवामधलं अंतर कमी झालं हे बघून खूप बरं वाटतंय. पण खरं बघायला गेलं ना तर या सगळ्याचं क्रेडिट नंदिनींना जाता. काव्या नंदिनी होत्या, नंदिनींनी आजीचा तो हार शोधून आणला ना, म्हणून हे सगळं झालं. नाही म्हणजे नंदिनींना ही आयडिया सुचली तरी, नाहीतर जर दुसरं कोणी असतं तर कदाचित ही आयडिया त्यांना सुचली नसती. आता आपल्याला तरी सगळ्यांना ही आयडिया कुठे सुचली होती. आता पार्थ एवढं घडाघडा बोलत असतो पण काव्या काहीच उत्तर देत नसते, ती गप्पच असते. ही गोष्ट बघून पार्थ म्हणतो, काय हो काव्या, काय झालं, तुम्ही गप्प का आहात, तुम्हाला कोणी काही बोललं आहे का, काही झालं आहे का. काव्या नकारार्थी मान हलवते. पार्थ विचारतो, मग काय झालं आहे सांगा मला. काव्या म्हणत असते, देशमुख मला कायम एकाच गोष्टीची काळजी वाटते, ती म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरचं हे हसू, तुमच्या चेहऱ्यावरचा हा आनंद कायम असाच टिकून राहायला हवा. माझ्यामुळे तुमच्या आनंदाला, तुमच्या हसण्याला कधी गालबोट लागू नये आणि तुम्ही कधीच आयुष्यात नाराज होऊ नये. काळजी वाटून राहते हो. नाही म्हणजे ते म्हणतात ना, जी व्यक्ती आज खूप खूप खळखळून हसते उद्या तीच व्यक्ती रडते, तसं काही घडू नये ना, म्हणून म्हटलं. त्याबरोबर पार्थ काव्याला म्हणतो, काव्या तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का. काव्या म्हणते, काय. त्यावर पार्थ म्हणतो, माझ्या चेहऱ्यावरचं हसू तुम्ही आहात. मग जर माझ्या चेहऱ्यावरचं हसू म्हणजे तुम्ही कायम माझ्याबरोबर असाल तर माझ्या चेहऱ्यावरचं हसू कमी होण्याचा प्रश्न कधी उद्भवणारच नाही. फक्त तुम्ही माझ्यासोबत असायला हवं प्रत्येक पावलावर. जेव्हा तुम्ही नसाल ना तेव्हा मग मात्र माझ्या चेहऱ्यावरचं हसू आपसूक गायब होईल. काव्य पार्थच्या तोंडावरती हात ठेवते आणि पार्थला म्हणते, देशमुख प्लीज असं बोलू नका. पार्थ म्हणतो, मग तुम्ही मला सोडून कधीच जाऊ नका. नाही ना जाणार काव्या. त्यावर काव्या पार्थला म्हणते, जर मी तुमच्या चेहऱ्यावरचं हसू असेल तर तुमचं हसू कायम तुमच्याबरोबर असेल. कारण ही काव्या, ही मांजर काही आता तुम्हाला सोडत नाही. देशमुख आता आम्ही कायम आयुष्यभर तुमच्याबरोबर असेल असं काव्या पटकन बोलून जाते. त्याबरोबर पार्थ म्हणतो, आयुष्यभर. त्यावर काव्या ही लाजते आणि गप्प बसते. तर पार्थ म्हणतो, पण तुम्ही असं अचानक का बडबडलात. त्यावर काव्या म्हणते, अहो नाही म्हणजे ते ॲक्च्युली म्हणजे कामाचा व्याप असतो, लोड असतो, टेन्शन असतं, या सर्व गोष्टी बोलले हो मी. त्यावर पार्थ म्हणतो, कामाबद्दल होय.
काव्या, हो त्या कामाचा एवढं कुठे विचार करून घेताय तुम्ही? कामाच्या जागी असतं. माणूस घराबाहेर जेव्हा पडतो ना तेव्हाच त्याने कामाचं टेन्शन घ्यायचं आणि घराचा उंबरठा ओलांडायच्या आत त्याने कामाचं टेन्शन बाहेर घराच्या सोडायचं. घराचा उंबरठा ही लक्ष्मण रेषा असायला हवी असं बाबा आम्हाला नेहमी शिकवतात. मला, जीवाला आणि युगलासुद्धा. त्याबरोबर आता जीवा म्हणत असतो, बाय द वे मला सांगा तुमची जी प्रिलियम एक्झाम झाली होती तिचं काय? नाही म्हणजे अजून तुम्ही निकालाबद्दल काही बोलला नाहीत. निकाल कधी लागणार, कधी आहे? त्याबरोबर काव्या सांगत असते, अजून रिझल्टच्या डेट काही डिक्लेअर केलेल्या नाही आहेत, बघूया. आणि त्यात माझं जाणंसुद्धा झालेलं नाही आहे ना आमच्या इन्स्टिट्यूटला. मी अनिशाला विचारून बघते, जर काही ऑफलाईन म्हणजे डिक्लेरेशन झालं असेल तर अनिशा सांगेलच मला. त्याबरोबर पार्थ म्हणतो, ठीक आहे बोलून घ्या तुम्ही अनिशाबरोबर, तोवर मी फ्रेश होऊन येतो. पार्थ तिकडनं फ्रेश व्हायला जातो. तर इकडे काव्या ही मनातल्या मनात म्हणत असते, देशमुख माझ्यामुळे तुमच्या आनंदाला गालबोट लागू नये, म्हणजेच माझा आणि जीवाचा भूतकाळ कधीच तुमच्या पुढे येऊ नये. कायम तो जसा बंद दडी मारून खाली बसलाय तसाच कायम बसून राहावा हीच माझी अपेक्षा आहे. जर कधी तुमच्यासमोर हे सत्य आलं की मी आणि जीवा आमच्यामध्ये काय नातं होतं तर तुम्हाला होणारा त्रास मला बघवणार नाही आणि तुम्हाला होणारा त्रास मला सहनही होणार नाही. पूर्वी मला असं वाटायचं की या सगळ्यातून मोकळं होण्यासाठी सगळ्यांना सगळं खरं सांगून टाकणं हाच एकमेव पर्याय. पण नाही, आता मला कळून चुकलं आहे की सगळ्यांना सगळं खरं सांगून टाकणं हा पर्याय नाही आहे, तर उलट यामुळे सगळ्यांचंच नुकसान होईल. त्यामुळे आता कोणाला काहीच कळू नये हे एवढीच माझी इच्छा आहे. पार्थ काव्याला फ्रेश होऊन येतो आणि म्हणतो, बोलून झालं तुमचं अनिशाशी? त्यावर काव्या म्हणते, नाही मी फोनच करायला जात होते. पार्थ म्हणतो, कमाल आहे तुमची, तुम्ही कधीपासून इथेच उभ्या राहिलाय? काव्या म्हणते, हे काय जातच होते. अहो विचार करत होते तुमच्यासाठी कुठली कॉफी बनवू, ब्लॅक कॉफी बनवू की तुमची फेवरेट माझ्या हातची सिनेमन कॉफी बनवू? त्यावर पार्थ म्हणतो, अरे वा आज खूप खुश दिसत आहेत मिसेस काव्या पार्थ देशमुख. त्यावर काव्या म्हणते, अर्थात मी खुश आहे. बरं चला मी तुमच्यासाठी छानपैकी माझ्या हाताची सिनेमन कॉफी घेऊन येते. त्यावर पार्थ म्हणतो, काव्या आज आपण उलटं करूया ना? त्यावर काव्या म्हणते, म्हणजे? त्यावर पार्थ म्हणतो, आज माझ्या आवडीची तुमच्या हातची सिनेमन कॉफी तुम्ही प्या आणि तुमच्या आवडीची तुमच्याच हातची ब्लॅक कॉफी मी पितो. कसं वाटतंय? त्यावर काव्या म्हणते, नॉट बॅड, ठीक आहे. आणि मग लगेचच काव्या कॉफी बनवायला जाते. तर दुसरीकडे आता जीवाला फोन आलेला असतो सतीश बेर्डेचा आणि सतीश बेर्डे जीवाला सांगतो की तुमचं प्रेझेंटेशन खूपच अपूर्ण होतं, त्यामुळे आम्ही तुम्हाला हे कॉन्ट्रॅक्ट नाही देऊ शकत. जीवा म्हणतो, अहो सर हे कसं शक्य आहे? मी प्रेझेंटेशन अगदी अप टू डेट आणि व्यवस्थित केलं होतं. जर तुम्हाला काही शंका असेल किंवा काही पटलं नसेल तर प्लीज तुम्ही माझ्याबरोबर ती गोष्ट शेअर करा. आपण व्यवस्थित बोलून सॉर्ट आऊट करू की सगळं आणि व्यवस्थित होईलही सगळं. प्लीज तुम्ही हे असं काहीतरी बोलू नका ना. त्यावर सतीश बेर्डे सांगतो की नाही मला तुमच्याबरोबर काम करायचंच नाही आहे आणि ते फोन सरळ कट करून टाकतात. तर इकडे काव्या जी असते ती विचार करत असते, चला एका अर्थी सगळं सुरळीत होऊ लागलं. आमच्या लग्नाच्या सुरुवातीची चित्र आता बदललेली आहेत. जीवा आणि नंदिनीताईचा संसारसुद्धा सुखाचा सुरू आहे आणि माझा आणि पार्थसुद्धा हळूहळू का होईना पण जुळू लागलं आहे, पटू लागलं आहे. आज मला आवडते म्हणून ते माझ्या आवडीची ब्लॅक कॉफी पिणार आहेत आणि त्यांना आवडते म्हणून मी सिनेमन कॉफी. जाऊ दे, कॉफी बनवायला घ्यायला हवी असं विचार करत काव्या आता छान ब्लॅक कॉफी आणि छान सिनेमन कॉफीसुद्धा बनवते. आणि मग आज फेवरेट पार्थची कॉफी मी पिणार आणि माझी कॉफी पार्थ पिणार असं म्हणत ती त्या दोन्ही कॉफी घेऊन बेडरूममध्ये चाललेली असते. आता जाताना काव्याला रम्या दिसते. मग काव्या मुद्दामूनच रम्याला टोमणा मारत म्हणते की आज मी आणि पार्थ एकत्र गप्पा मारत कॉफी पिणार. वाह, काय मस्त बेत जुळून आला आहे. तर इकडे आता नंदिनीला जीवाने सगळं सांगितलेलं असतं सतीश बेर्डे काय म्हणाले ते सगळं. मग नंदिनी जीवाला सांगते, जीवा तुम्ही एक काम करा, तुम्ही उद्या जा आणि सतीश बेर्डेंच्या ऑफिसमध्ये त्यांचे जे कोणी सिनियर सर आहेत त्यांना भेटा. त्यांनाच तुम्ही तुमचा प्लॅन सांगा आणि त्यांचा डाऊट विचारा. मग ते तुम्हाला तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये काय कमी होतं ते सांगतील. त्यानंतर तुम्ही त्या अकॉर्डिंगली कामं करा.
जर तुम्हाला जमत असेल तर त्यांची इच्छा पूर्ण करा, नसेल होत जर त्यांनी सांगितल्याप्रमाणे तर त्यांना समजावून सांगा. मला खात्री आहे तुम्ही समजावल्यानंतर सतीश बेर्डे यांच्या साहेबांनासुद्धा तुमचं मत पटेल. कधी कधी काय होतं, ही मधली जी माणसं असतात ना ती अशी डोकं खाऊ असतात. बॉसपेक्षा जास्त स्वतःलाच मालक समजू लागतात. ते म्हणतात ना, चहापेक्षा किटली गरम, थोडा प्रकार तसा असतो. तुम्ही काळजी करू नका, तुमचं सगळं व्यवस्थित होईल. तुम्ही माझं ऐका आणि जाऊन त्या सतीश बेर्डे सरांच्या साहेबांना एकदा भेटूनच घ्या. मग जीवा होकारार्थी मान हलवतो आणि दुसऱ्या दिवशी आवरायला लागतो. नंदिनी दुसऱ्या दिवशी पुन्हा बाप्पाकडे प्रार्थना करते आणि बाप्पाला म्हणत असते की बाप्पा, आज तरी जीवांचं सगळं काम व्यवस्थित होऊ दे. जीवांनी खूप मेहनत केली आहे या प्रोजेक्टवर. मग जीवा हा सतीश बेर्डेच्या ऑफिसला आलेला असतो आणि थेट त्याचा जो मालक असतो जीवा त्याच्याकडे जातो आणि त्यांना सांगत असतो की नमस्कार साहेब, मी जीवा विक्रम देशमुख. काल तुमचे एक प्रतिनिधी आमच्या ऑफिसला आले होते. तुमच्या प्रतिनिधींसमोर मी माझं प्रेझेंटेशन दिलं सतीश बेर्डे साहेबांसमोर. त्यांनी प्रेझेंटेशन बघितलं आणि ते म्हणाले की ते नंतर तुमच्याबरोबर डिस्कस करून कळवतील म्हणून. पण त्यांनी माझ्या प्रेझेंटेशनमध्ये खूप चुका आणि कमी दाखवल्या. पण मी खरं सांगतो, माझं प्रेझेंटेशन खूप परफेक्ट आहे. त्यावर ते म्हणतात, एक मिनटं, पण तुमचं प्रेझेंटेशन हे सतीशने माझ्याबरोबर डिस्कसच केलेलं नाही आहे. त्यावर जीवा म्हणतो, अहो सर, असं कसं होईल? ते मला स्वतः म्हणालेत की मी डिस्कस केले म्हणून तुमच्याबरोबर. त्यावर मग ते सांगतात की नाही हो, त्याने काहीही डिस्कस केलेलं नाही आहे. उलट तो तुमच्या ऑफिसला जाऊन आला की नाही हे सुद्धा मला माहीत नाही आहे. मग जीवा म्हणतो, मी तुम्हाला माझं प्रेझेंटेशन पुन्हा एकदा दाखवू का? त्यावर मग ते होकारार्थी मान हलवतात. जीवा आता त्यांना स्वतःचं सगळं प्रेझेंटेशन पुन्हा एकदा व्यवस्थित दाखवतो, समजावतो. आणि आता सतीशच्या साहेबांना जीवाचं प्रेझेंटेशन खूप आवडतं. आणि मग आता ते साहेब सतीशला तिकडे बोलावतात आणि चांगलं झापतात. ते त्याला म्हणतात, काय रे, तू मला जन्मेजयच्या प्रेझेंटेशनविषयी का नाही सांगितलंस? तुला कळत नाही का? स्वतःची अक्कल नेहमी तू का वापरतोस वगैरे. आता ते सतीशला बोलतात. आता सतीशच्या मनात जीवाबद्दल आणि नंदिनीबद्दलची खुन्नस आणखीन वाढत जाते. तर इकडे जीवाला ते कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं असतं आणि जीवा खूप आनंदी झालेला असतो. मग जीवा नंदिनीला कॉल करतो आणि ही गोष्ट नंदिनीला सुद्धा सांगतो की नंदिनी, तुझ्यामुळे माझं काम झालं आणि मला ते कॉन्ट्रॅक्ट मिळालं. थँक्यू सो मच. नंदिनी म्हणत असते, जीवा, कुठल्याही गोष्टीवरती पॅनिक न होता शांतपणे विचार केला ना की मार्ग हा आपोआप सुचतोच. पण तुम्ही प्रत्येक वेळी पॅनिक होता आणि मार्ग शोधण्याआधीच घाबरून जाता, गांगरून जाता. तुम्ही पुन्हा असं करणार नाही, हे मला प्रॉमिस द्या. मग जीवा नंदिनीला प्रॉमिस करतो की पुन्हा तो असं वागणार नाही. त्यावर नंदिनी म्हणते, बरं चला, आता बाकीचं सगळं आपण घरी आल्यावर बोलू. त्याबरोबर दोघंही जण फोन ठेवून देतात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.